भाजपा किसान आघाड़ी की ओर से गोंदिया के कारंजा गांव में शुरू हुआ 3 दिवसीय शंकरपट का आयोजन निश्चित ही बहुत आकर्षक है। हर साल भाजपा किसान आघाड़ी के अध्यक्ष और गोंदिया जिला परिषद के सभापति संजय टेम्बरे के नेतृत्व में होने वाला यह आयोजन किसानों को प्रोत्साहित करने वाला साबित होता है। इस साल 200 से अधिक बैल जोड़ियों का हिस्सा लेना एक बड़ी बात है और शंकरपट के शौकीनों के लिए यह एक बेहतरीन अवसर है। साथ ही वयोवृद्ध किसानों का शॉल श्रीफल देकर सम्मानित करना एक आदर्श तरीका है जो किसानों की योगदान की महत्ता को उजागर करता है। इसके अलावा विजेता बैल जोड़ियों को पुरस्कार देना और पराजित बैल जोड़ी के मालिकों को भी प्रोत्साहन देना एक अच्छा विचार है, जिससे प्रतियोगिता की उत्साहवर्धक भावना बनी रहती है और किसानों में सकारात्मक प्रतिस्पर्धा का माहौल बनता है। भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंड मध्ये आपण शेतकऱ्यासाठी शंकरपट आयोजित केलेले आहे आणि हा 27, 28 आणि 29 जानेवारी असा 3 दिवसीय हा शंकरपट आहे आणि याच्या अगोदर आम्ही शंकरपट केला, पण यावर्षी आज पहिल्याच दिवशी 200च्या वर जोड्या गेलेल्या आहे। म्हणजे असं वाटतंय की 3 दिवसामध्ये कमीत कमी 500 जोड्या पार करतील असं सध्या तरी वाटतंय। बक्षीस म्हणजे कसं आहे की हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड पूर्ण गोंदिया तालुक्यात किंवा गोंदिया जिल्ह्यात एवढा सुंदर आणि सुसज्जित ग्राउंड असल्यामुळे इथं जोडी चांगली जास्त येतात आणि त्या हिशोबाने आम्ही पूर्ण इनाम ठेवलाय। म्हणजे जोड्या केवढेही येत प्रत्येक जोडीला इनाम मिळणारच, पुरस्कार मिळणारच आणि पुरस्कार एवढे ठेवले आहे ते आपण बघाल त्या पूर्ण पोस्टरवर तर तुम्हालाही वाटेल की एवढे पुरस्कार तुम्ही कसे काय ठेवले म्हणून। पण काय असते, शेतकरी बांधव आहे त्याचा सन्मान कोण करणार? शेतकऱ्याच्या मुखात करण्याचा सन्मान, म्हणून आम्ही सर्व काम करतोय।